Welcome students. In a previous lecture we learned the depletion of soil resources. Now we learn the depletion of water resources. Water is the most important resource to sustain the life, but unfortunately it is the most misused one. म्हणजे त्यांनी काय सांगितले, आपली लाईफ सस्टेन करायची असेल तर वॉटर काय मेन रिसोर्स आहे, इम्पॉर्टंट रिसोर्स आहे आपल्यासाठी. पण अनफॉर्च्युनेटली इट इज मोस्ट मिसयूज वन. पण आपण काय करतोय, त्याचा मिसयूज करतोय, म्हणजे जास्त प्रमाणात यूज करत आहे. We require water for our all domestic needs ranging from cooking, cleaning, bathing, ड्रिंकिंग अँड गार्डनिंग. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला पाणी कशासाठीच लागतं. डोमेस्टिक नीड्स. मग डोमेस्टिक नीड्स कोणत्या कोणत्या असतील आपल्या? कुकिंग, क्लिनिंग, बाथिंग, ड्रिंकिंग अँड गार्डनिंग. ह्या सगळ्या आपल्या ज्या काही डोमेस्टिक नीड्स आहेत त्याच्यासाठी आपण वॉटरचा यूज करत असतो. वी कॅनॉट सस्टेन द इंडस्ट्रियल ग्रोथ विदाऊट वॉटर. म्हणजे ही जी काय आपली इंडस्ट्रियलची जी ग्रोथ आहे ती आपण पाण्याशिवाय सस्टेन करू शकत नाही. ऑल द इंडस्ट्रीज रिक्वायर वॉटर इन द फॉर्म ऑर अदर. म्हणजे सगळ्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यांना काय वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वॉटरची गरज असते. वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट, कुलिंग एजंट, क्लिनिंग एजंट इन अ इंडस्ट्रीज. मग इंडस्ट्रीजमध्ये कशा पद्धतीने सॉल्वंट किंवा कुलिंग एजंट किंवा क्लिनिंग एजंट या प्रकारमध्ये तो काय केला जातो, इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. डिप्लेटिंग वॉटर लेवल इन अ नॅचरल ॲक्विफायर्स अँड पोल्युशन ऑफ अंडरग्राउंड अँड द सरफेस वॉटर इज अ सिरियस प्रॉब्लेम दॅट वी आर फेसिंग. मग आपल्याला पाण्यासोबत कोणता प्रॉब्लेम फेस करावा लागतो की बाबा नाही का, अंडरग्राऊंडचं जे काय अंडरग्राऊंडला काय होतं, पोल्युशन क्रिएट होतं. मग त्याच्यामुळे अजून कशामुळं डिप्लेटिंग द वॉटर लेवल इन अ नॅचरल ॲक्विफायर. नॅचरल ॲक्विफायरमध्ये पाण्याचे जो काही स्रोत आहे तो पण डिप्लेट होतो, लेवल आहे ती डिप्लेट होते. अजून काय, सरफेस वॉटर इज अ सिरियस प्रॉब्लेम दॅट वी आर फेसिंग. सरफेस वॉटर म्हणजे नाही का पाणी दुष्काळ, त्याचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो की आपण काय करत असतो, फेस करत असतो. डिप्लेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस इज अ ग्लोबल प्रॉब्लेम. अजून कोणता प्रॉब्लेम आहे, ग्लोबल प्रॉब्लेम पण आहे. ओके, नंतर ना त्याचे काही कॉजेस, इफेक्ट्स अँड सोल्युशन. नाव फर्स्ट वी लर्न द कॉजेस ऑफ अ वॉटर डिप्लेशन. मिसयूज ऑफ वॉटर रिसोर्सेस ॲट इंडिव्हिज्युअल अँड द व्हेरियस अदर लेवल इज अ बिगेस्ट प्रॉब्लेम. मग त्यांनी त्याच्यामध्ये ते सांगितले, पाण्याचा जर का आपण मिसयूज केला तर तो काय असू शकतो, बिगेस्ट प्रॉब्लेम असू शकतो. मग त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, वेस्ट अँड द बाय प्रोडक्ट्स फ्रॉम द इंडस्ट्रीज आर पोल्युटिंग नॉट ओनली सरफेस वॉटर बट अंडरग्राउंड वॉटर ॲज वेल. मग त्यांनी काय सांगितले, वेस्ट अँड द बाय प्रोडक्ट्स फ्रॉम द इंडस्ट्रीज. हे जे काही इंडस्ट्रीमधले जे काय प्रोडक्ट्स आहेत, हे जे काय इंडस्ट्रीमधले जे काही वेस्ट अँड द बाय प्रोडक्ट्स फ्रॉम द इंडस्ट्रीज आर पोल्युटिंग नॉट ओनली सरफेस वॉटर बट अंडरग्राउंड वॉटर ॲज वेल. मग त्यांनी काय सांगितलं, इंडस्ट्रीमधले जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा वेस्टेज जे प्रोडक्ट्स आहेत ते फक्त वरच्यावर पाण्याला पोल्युटिंग करत नाही, तर ते जे काही अंडरग्राउंड वॉटर म्हणजे जे काय अंडरग्राउंडमधलं वॉटर आहे त्याला पण ते इफेक्ट करत असतात. अजून काय, डिस्पोजल ऑफ अ म्युन्सिपल वेस्ट इन अ रिव्हर्स अँड नियर बाय पॉन्ड्स ऑल्सो कॉजेस मेजर लॉस ऑफ प्युअर वॉटर. मग त्यांनी काय सांगितले, जे काय आपण म्युन्सिपल वेस्ट इन अ रिव्हर्स, डिस्पोजल ऑफ म्युन्सिपल वेस्ट इन अ रिव्हर्स किंवा नियर बाय पॉन्ड्स ऑल्सो कॉजेस द मेजर लॉस ऑफ प्युअर वॉटर. मग त्यांनी सांगितले काय काय कॉज होऊ शकतो. म्हणजे जर म्युन्सिपल वेस्ट केला, डिस्पोजल ऑफ म्युन्सिपल वेस्ट रिव्हरमधला किंवा काय शेजारच्या पॉन्ड्समधला, त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं, लॉस होऊ शकतो. अजून काय, ॲसिमिलेशन ऑफ ॲग्रिकल्चरल वेस्ट, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स एक्सेट्रा इन अ सरफेस वॉटर डिसेबल्स यूज ऑफ वॉटर. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण नाही का, ॲसिमिलेशन ऑफ ॲग्रिकल्चर वेस्ट, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर एक्सेट्रा इन अ सरफेस वॉटर डिसेबल द यूज ऑफ वॉटर. मग आपण जर का याचा जास्त प्रमाणात यूज केला, ॲसिमिलेशन झालं आहे ॲग्रिकल्चरच्या वेस्टमध्ये, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर याचा जास्त प्रमाणात यूज केला तर ते काय होऊ शकतं, आपलं जे काय सरफेसचं वॉटर आहे ते डिसेबल्स होऊ शकतं. ओके, अजून काय, ड्रॉप्स अँड द चेंजेस इन अ रुटीन वेदर पॅटर्न्स आर रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर डिप्लेशन इन अ सम एरियाज. मग त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितले, हे जे काय आपलं डेली रुटीन चेंज वगैरे होतं, म्हणजे नाही का वातावरणातले बदल, त्याच्यामुळं पण काय आपल्या वॉटरवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि हे काय असू शकतात, हे रिस्पॉन्सिबल असू शकतात डिप्लेशन ऑफ वॉटरसाठी. नाऊ वी लर्न द इफेक्ट ऑफ वॉटर डिप्लेशन. इफेक्ट ऑफ वॉटर डिप्लेशन इन दॅट, ॲज water resources are depleted, the issue becomes more intensely political and general public suffers. For example, fight between Delhi and Haryana during each summer leave people
इन अ डेली लिव्हिंग विथ वॉटर सप्लाय कट. आता याच्यामध्ये काय सांगितलं, ह्या वॉटर डिप्लेशन पाण्याचं प्रमाण कमी झालं तर काय काय परिणाम होऊ शकतात. मग त्यांनी काय सांगितलं, इश्यू बिकम्स मोर इंटेन्सली पॉलिटिकल अँड जनरल पब्लिक सफर. म्हणजे याचा परिणाम पॉलिटिकली पण होऊ शकतो किंवा जे काय लोकल पीपल आहे त्यांच्यावरती पण होऊ शकतो. मग काय एक्झाम्पल दिले त्यांनी, दिल्ली आणि हरियाणा यांच्या ह्या दोन भागामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी. मग त्यांच्यामध्ये काय होतं, तो जो वॉटर सप्लाय तो ते काय करत असतात, कट करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं, पाण्याची कमतरता भासू शकते किंवा फाईट पण होऊ शकते. ओके. नाव ड्युरिंग समर अँड ड्रॉट्स लॉस ऑफ लाईव्ह स्टॉक अफेक्ट द लोकल इकॉनॉमी. मग समरमध्ये म्हणा किंवा ड्रॉप्समध्ये काय होऊ शकतं, लॉस ऑफ लाईव्ह स्टॉक अफेक्ट द लोकल इकॉनॉमी. लोकल इकॉनॉमिकली पण काय करू शकतो, प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासतेच, त्याच्यामुळं काय इकॉनॉमिकल पण इफेक्ट होऊ शकतात. अजून काय, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी लॉस. पाणी कमी असेल तर आपल्या शेतीमध्ये पण काय होऊ शकतो, त्याचा परिणाम होऊ शकतो. आपलं जे काय प्रोडक्ट आहे त्याच्यावरती पण लॉस होऊ शकतो. अकॉर्डिंग टू सर्वे बाय युनायटेड नेशन्स फूड अँड द ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन FAO म्हणजे काय, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. याच्यानुसार 1.2 बिलियन पीपल, ऑलमोस्ट 20% पीपल ऑफ द अर्थ पॉप्युलेशन आर एक्सपिरियन्सिंग द वॉटर सेक्रिसिटी. म्हणजे हे जे काय 1.2 बिलियन पीपल आहे त्याच्यातले 20% पीपल हे काय करतात, ते हे वॉटरचं जे काय ते सॅक्रिफाय करतात. ते म्हणजे पाण्याची त्यांना कमतरता जाणवती. 1.2 बिलियन पीपलमधले जे काय 20% पीपल आहे त्यांना पाण्याशी काय करतात, ते सॅक्रिफाय करतात ते पाणी. ओके. नंतर काय दिले, अनदर 500 मिलियन कम डेंजरसली क्लोज टू दॅट थ्रीशोल्ड. अजून काय सांगितले, त्याच्यातलेच 500 मिलियन हे काय करतात, ते हे खूप जास्त डेंजर सिच्युएशनमधून जातात. ते म्हणजे त्यांना असं नाही का खराब पाणी वगैरे पिवं लागतं. खूप डेंजर सिच्युएशनमधून किती लोक जातात, ते 500 मिलियन. आणि म्हणजे काही जण पाण्याचं सॅक्रिफिकेशन करतात, ते तर ते किती पर्सेंट आहे, 20%. ऑल द कंटिनेंट्स आर अफेक्टेड बाय वॉटर शॉर्टेजेस ऑर अ सप्लाय प्रॉब्लेम ऑफ सम सॉर्ट. फॉर एक्झाम्पल वेस्ट एशियन कॉन्फ्लिक्ट द रिप्रेझेंट दिस इश्यू. म्हणजे मग त्यांनी काय सांगितले, ऑल द कंटेनेंट्स आर अफेक्टेड बाय द वॉटर शॉर्टेज ऑर सप्लाय प्रॉब्लेम्स ऑफ सम सॉर्ट. म्हणजे त्यांनी काय सांगितले की बाबा जर का तुमचं वॉटरचं शॉर्टेज आलं किंवा सप्लायचा एखादा प्रॉब्लेम आला तर काय करतं, तो ऑल कंटेंटला काय करू शकतो, इफेक्ट करू शकतो, अफेक्ट करू शकतो. मग सपोज कुठं अफेक्ट झालेलं आहे, वेस्ट एशियन कॉन्फ्लिक्ट रिप्रेझेंट दिस इश्यू. मग हा जो काही प्रॉब्लेम ऑकर झालेला आहे, कोणता, वॉटर शॉर्टेजचा किंवा सप्लाय प्रॉब्लेम, हे जे काय प्रॉब्लेम ऑकर झालेले तर ते कुणी मांडले होते, कोणी कॉन्फ्लिक्ट केले होते, गव्हर्नमेंटसमोर. तर वेस्ट एशियन लोकांनी हे जे काय त्यांचे जे काही इश्यूज आहेत ते कॉन्फ्लिक्ट केले होते. ओके. आता हे जे काही डिप्लेशन होते त्याच्यासाठी सोल्युशन कसं, ते डिप्लेशन आपल्याला प्रिव्हेंट करायचे. मग त्याच्यासाठी सोल्युशन काय, सोल्युशन टू प्रिव्हेंट द वॉटर डिप्लेशन. मग काय सांगितलंय, ज्युडिशियस यूज ऑफ वॉटर रिसोर्सेस इज मस्ट अबव ऑल द अदर कन्व्हर्सेशन एफर्ट्स. म्हणजे मग त्यांनी काय सांगितले की बाबा नाही का, तुम्ही काय करायचं आहे, ज्युडिशियस यूज ऑफ वॉटर रिसोर्सेस इज मस्ट अबव ऑल अदर कन्झर्वेशन इफेक्ट्स. म्हणजे पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात करायचं आहे. अजून काय, रेन वॉटर हार्वेस्टिंग इज गेनिंग मोमेंटम नाव अ डेज इन अ व्हेरियस पार्ट्स ऑफ कंट्री लाईक राजस्थान, दिल्ली, हरियाणा एक्सेट्रा. म्हणजे मग त्यांनी काय सांगितलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे ते नाही का आपण शेततळे वगैरे करायचं, त्याच्यामध्ये पाणी साचवून ठेवायचं, त्या टाईप. मग कोण करतं ते, राजस्थानमधले पीपल किंवा दिल्ली, हरियाणा या भागातले पीपल ते करत असतात. इन अ मुंबई हाऊसिंग सोसायटीज आर युजिंग दिस टेक्निक्स टू प्रिव्हेंट द रेन वॉटर फॉर मेंटेनिंग पार्क्स अँड द जनरल क्लिनिंग पर्पजेस. म्हणजे मग त्यांनी काय सांगितले, मुंबईचे जे काय हाऊसेस किंवा सोसायटीज आहेत ते काय करत असतात, जे काय पावसाचं पाणी पडतं ते काय करत असतात, मेंटेन करत असतात. कशासाठी, एक पार्कमध्ये सोडण्यासाठी किंवा काही जनरल क्लिनिंग पर्पजेससाठी त्या रेन वॉटरचा यूज करत असतात. रिसेंटली डेव्हलप प्रोजेक्ट ॲट शिवाजी पार्क मुंबई. मग याच्यासाठी एक रिसेंटली प्रोजेक्ट डेव्हलप केला आहे शिवाजी पार्कला, कुठं, मुंबईमध्ये. ओके. नाव सिग्निफिकंट कन्झर्वेशन ऑफ वॉटर कॅन बी अचीव थ्रू द यूज ऑफ मोर इफेक्टिव्ह इरिगेशन स्ट्रॅटेजिक सच ॲज ड्रिप टेक्निक्स. मग त्यांनी अजून काय सांगितले, आपण जे काही वाफे वगैरे करतो ते न करता आपण काय करायचं आहे, स्प्रिंकलचा यूज करायचा आहे किंवा ड्रिप टेक्निक्सचा यूज करायचा आहे, जेणेकरून आपण पाणी कसं कमी प्रमाणात म्हणजे योग्य प्रमाणात वापरू शकतो.
New resources may include desalination of older ponds and wells, through though this option is very expensive and impact. New sources may include desalination of older ponds and wells, though this option is very expensive and impractical फॉर मेनली लोकेशन. म्हणजे त्यांनी काय सांगितले, जर का पाण्याचं डिसलायनेशन करायचं असेल, म्हणजे नाही का खराब पाण्यापासून चांगलं पाणी निर्माण करायचं असेल, हे बेस्ट सोल्युशन आहे. ओके. आणि ते कसं आहे, व्हेरी एक्सपेन्सिव्ह पण आहे, म्हणजे त्याची कॉस्ट वगैरे पण कशी आहे, जास्त आहे. आणि तो काय करू शकतो, इम्प्रॅक्टिकल फॉर मेनी लोकेशन. ओके. Now we learn the depletion of mineral resources. Gift of minerals is a gift of nature which is non renewable resources. मिनरल हे काय सांगितले त्यांनी, नॉन रिन्युएबल रिसोर्स आहे. ओके. मग मिनरल्स कोणते कोणते सांगितलेत, कोल, आयर्न, कॉपर, मेटल अँड नॉन मेटल आर द व्हेरियस मिनरल्स. ओके. मग मिनरल्स कोणते कोणते तुमचे, कोल, आयर्न, कॉपर, मेटल एक्सेट्रा आर द नॉन मेटल are the minerals. These are obtained by mining and by metallurgical processes. मग हे कसे ऑब्टेन केले जातात, मायनिंग म्हणजे खोदून, अँड बाय द मेटलर्जिकल प्रोसेसेस. मेटलर्जिकल प्रोसेसेस म्हणजे ते खनिज काढणे आणि त्यांच्यावरती प्रोसेस करून आपल्याला जे काय ॲक्च्युअल प्रोडक्ट पाहिजे ते करणं, त्याला म्हणायचं मेटलर्जिकल प्रोसेस. ओके. मायनिंग पोल्युट्स द एन्व्हायरमेंट. मग हे जे काय आपण खोदकाम करत असतो ते काय करत असतं, एन्व्हायरमेंट पोल्यूट करत असतं ऑन अ लार्ज स्केल, मोठ्या प्रमाणात. द रेट ॲट विच वी आर डॅगिंग दीज मिनरल्स अवर फ्युचर जनरेशन मे फेस द एक्सटिंक्शन. मग त्यांनी हे जे काय सांगितलं, आपण जे काय डॅगिंग करत असतो दीज मिनरल्सचं जे काय खोदकाम करत असतं, अवर फ्युचर जनरेशन मे फेस दिस एक्सटिंक्शन. मग काय होऊ शकतं, जे काय आपलं नेक्स्ट जनरेशन येणार आहे त्यांच्यासाठी ते कसं आहे, हानिकारक आहे. इट इज व्हेरी डेंजरस. आणि ते कसं आहे, हार्मफुल पण आहे, डेंजरस आहे न्यू जनरेशनसाठी. व्हॅल्यू ऑफ दीज मिनरल्स इंक्रीजेस बिकॉज ऑफ द लार्ज डिमांड. Value of these minerals increases because of the large demand, but the supply is decreasing. मग त्यांनी काय सांगितलंय, जर का पब्लिकची डिमांड वाढली तर त्याची व्हॅल्यू कशी होते, इन्क्रीज होत असते. दिस हॅज रिझल्टेड इन मोर एफर्ट्स टू ड्रिल अँड सर्च द अदर टेरिटरीज. मग त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितले, मोर एफर्ट टू ड्रिल अँड सर्च अदर टेरिटरीज. म्हणजे याच्यामध्ये काय सांगू शकतात, तुम्हाला ते सर्च करण्यासाठी जास्त एफर्ट पण घ्यावे लागतात. ओके. द एन्व्हायरमेंट इज बिंग अब्यूज and this depletion of resources is one way of showing the effect. Now त्याचे causes, effects and solution. Causes of mineral depletion. The large scale exploitation of minerals began in the industrial revolution around 1760 in England. मग त्याने ते सांगितले की बाबा कधी सुरू झालं, इंग्लंडमध्ये 1760 मध्ये ते सुरू झालं. अँड हॅज ग्रोन रॅपिडली ओव्हर एजेस. आणि ते कसे झाले, त्याची ग्रोथ कशी झाली, रॅपिडली इन्क्रीज होत गेली. टुडेज इकॉनॉमी इज लार्जली बेस्ड ऑन द फॉसिल फ्युएल्स, मिनरल्स अँड ऑइल. मग आता हे जे काही आत्ता करंटचं जे काही इकॉनॉमिकल आहे ते कशावरती डिपेंड आहे, आपलं फॉसिल फ्युएल. मग फॉसिल फ्युएल कोणते कोणते, कोल, पेट्रोल अँड डिझेल, मिनरल्स अँड ऑइल, याच्यावरती काय ते डिपेंड आहे. ओके. नाव लॉट्स ऑफ बिल्डिंग मटेरियल्स आर ऑब्टेन फ्रॉम माइन्स. मग हे जे काय आपण बिल्डिंगचे जे काही मटेरियल आहे ते पण कशातून भेटतं, आपल्याला खोदकाम केल्यानंतर. डिमांड ऑफ स्टोन्स, मार्बल, ग्रॅनाइट, लेमनस्टोन एक्सेट्रा इज अ एव्हर इन्क्रीजिंग. मग काय, ह्या स्टोनच्या, मार्बलच्या किंवा ग्रॅनाइटच्या, लेमनस्टोनच्या डिमांड कशा झालेल्या आहे, वाढलेल्या आहे. To support 8 to 9% of GDP growth, mining sector has to do well. मग हे काय, याची हे जे काय GDPची ग्रोथ ती कशी, तिला सपोर्ट करण्यासाठी मायनिंग सेक्टर काय करत असतं, बेटर म्हणजे चांगल्या प्रमाणात काम करत आहे. इट पुट्स एक्स्ट्रा एफर्ट्स ऑन अ मिनरल. तो काय करते, ते जे काय GDPची ग्रोथ इन्क्रीज करण्यासाठी ते काय करत आहेत, एक्स्ट्रा एफर्ट घेत आहेत. ओके. ना इफेक्ट्स ऑफ मिनरल डिप्लेशन. ह्या मिनरल डिप्लेशनचे आता इफेक्ट्स काय, परिणाम काय होतात. ओके. मायनिंग हॅज रिझल्टेड इन मोर एफर्ट्स टू ड्रिल अँड सर्च फॉर अदर टेरिटरायझेस इन रिच विथ मिनरल्स. त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितले, त्याच्यामध्ये आपल्याला खोदकामासाठी काय करावे लागतात, जास्त प्रमाणात एफर्ट घ्यावे लागतात. मायनिंग पोल्युट्स द एन्व्हायरमेंट ओनली ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे मायनिंग करताना काय करावं लागतं, ते काय करत असतं, एन्व्हायरमेंटला पोल्यूट करत असतं मोठ्या प्रमाणात. ॲक्सिडंट्स रिलेटेड विथ
ॲक्सिडंट्स रिलेटेड विथ लँडस्लाईड्स आर कॉमन इन अ कोल मायनिंग एरियाज. मग ज्यावेळेस ते काही त्यांचं जे काही कोल मायनिंग करत असतात, कोळशाच्या ज्या काही खोदकाम करत असतात, त्यावेळेस खूप प्रमाणात काय होतात, तुमचे ॲक्सिडंट वगैरे होऊ शकतात. ओके, नाव हात पण त्याचा परिणाम होऊ शकतो. द एन्व्हायरमेंट इज बिंग अब्यूज अँड दिस डिप्लेशन ऑफ रिसोर्सेस शो द मल्टिप्लाइंग इफेक्ट्स. त्याच्यामुळं काय होऊ शकतं, द डिप्लेशन रिसोर्सेस शोईंग द मल्टिप्लाइंग इफेक्ट्स. त्याच्यासाठी जास्त प्रमाणात इफेक्ट पण करू शकतं ते. अजून काय डिप्लेशनला इफेक्ट करू शकतं. सिच्युएशन बिकम्स ग्रीम वेन लोकल पीपल आर डिनायटेड ऑफ देअर शेअर इन अ डेव्हलपमेंट प्रोसेस. मग त्यांनी काय सांगितलं की बाबा सिच्युएशन बिकम्स ग्रीम वेन द लोकल पीपल आर डिनाईड ऑफ देअर शेअर्स इन अ डेव्हलपमेंट प्रोसेस. मग जर का याच्यामध्ये सिच्युएशन कशी होऊन जाऊ शकते, क्रिटिकल होऊ शकते, ज्यावेळेस हे जे काय लोकल पीपल्स आहेत ते पण काय करू शकतील, डिनाईड, त्यांचे स्वतःचे शेअर डिनाईट करतील, त्यावेळेस काय सिच्युएशन क्रिटिकल होऊ शकते. अजून काय ऑनशोअर मायनिंग प्रोसेसेस बॅडली अफेक्ट्स मराईन लाईफ. अजून काय जे काय मराईन लाईफ आहे, म्हणजे जे काय पाण्यातले जे काय सजीव आहेत त्यांच्या लाईफला पण काय करू शकतात, हे अफेक्ट करू शकतात. ओके, नंतर ना सोल्युशन. आता याच्यावरती सोल्युशन काय काढायचे. स्ट्रॉंग ग्लोबल अँड द लोकल लिगलायझेशन्स आर द रिक्वायर्ड टू रिझर्व द ट्रेंड. अजून काय गव्हर्नमेंट नीड टू शो मोर स्ट्रॉंग पॉलिटिकल विल टू प्रिझर्व अवर रिसोर्सेस. मग त्याच्यामध्ये सोल्युशन काय, हे जे काही खनिजे वगैरे निघतात त्याच्यामुळं काही पीपल काय करत असतात, काळा बाजार करत असतात. मग गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. जेवढं पाहिजे तेवढंच खोदकाम केलं पाहिजे, जास्त प्रमाणात केलं नाही पाहिजे. म्हणजेच काय काळा पैसा काय, म्हणजे जे काही काळा धंदा करत असतात ते काय केलं पाहिजे, गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती बंदी घातली पाहिजे. अजून काय यूज ऑफ सिंथेटिक बिल्डिंग कॅन रिड्यूस द लोड ऑफ नॅचरल स्टोन. मग जर का आपण सिंथेटिक मटेरियलचा जर का यूज केला तर काय हे जे काय नॅचरल स्टोन वगैरे यूज करतो ते काय जास्त प्रमाणात यूज करावे लागणार नाही. ओके, नंतर ना काय यूज ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज ॲट थर्मल पॉवर प्लॅन्ट, इरिगेशन, नवीन टेक्नॉलॉजीज यूज केल्या पाहिजे. थर्मल पॉवर प्लॅन्ट्स, इग्निशन इंजिन, अजून मेटलर्जी इंडस्ट्रीज एक्सेट्रा, सो दॅट बिग आउटपुट्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम लो इनपुट्स. म्हणजे काय सांगितलं आहे, हेवी मटेरियल यूज करण्यापेक्षा तुम्ही काय करा, लो इनपुट घ्या आणि हाय आउटपुट त्याच्यापासून प्रोड्यूस करा, जेणेकरून काय होऊ शकतं, जे काय मिनरलचं डिप्लेशन होते ते आपण मेंटेन करू शकतो. ओके, दिस इज अवर